कर्क राशी 1 ते 7 सप्टेंबर 2025 हा आठवडा तुमच्यासाठी सर्वात भाग्यवान आठवडा असेल। सोमवार 1 सप्टेंबर पासून वक्री शनी या जल राशीतून शेवटचा नृत्य करण्यासाठी मीन राशीत परत येईल। 1 सप्टेंबर ते 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत शनी मीन राशीत राहील। तुमच्या सर्व प्रयत्नांचे फळ मिळण्यास तुम्हाला मदत करेल। जरी शनीची अनेकदा भीती वाटत असली तरी मीन राशीत परतताना तो शेवटी तुम्हाला ते देईल ज्यासाठी तुम्ही काम करत आहात आणि स्वप्न पाहत आहात। कर्क राशी यावेळी स्वीकारा आणि हे जाणून घ्या की तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळणार आहे। विशेषतः बुध 2 सप्टेंबर रोजी मंगळवार रोजी कन्या राशीत प्रवेश करत असल्याने कन्या राशीतील बुध शनीच्या मीन राशीत परत येण्यास संतुलन प्रदान करतो, कारण या राशींमध्ये पूरक भागीदार आहेत। हे तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यास मदत करू शकेल, परंतु तुम्हाला मिळालेली ऑफर खरोखरच स्वीकारायची आहे याची खात्री करण्यासाठी देखील काम करू शकते। हे संक्रमण श्रद्धा आणि तर्कशास्त्राचे परिपूर्ण संतुलन आहे। कर्क राशी अशी ऑफर द्या जी ते नाकारू शकत नाहीत। 2 सप्टेंबर मंगळवार रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमचे संवाद, करार आणि वाटाघाटींवर लक्ष केंद्रित होईल। यामध्ये तुम्ही एका नवीन जीवनाचा पाया रचणार आहात। विशेषतः मीन राशीची ऊर्जा तुम्हाला नशीब देईल। कन्या राशीत बुध असल्याने तुम्हाला पहिले पाऊल उचलावे लागेल। नवीन नोकरीसाठी अर्ज करा, विश्रांती घ्या किंवा बदली करा, स्थलांतरित व्हा किंवा दूरस्थपणे काम करा याची चौकशी करा। ऊर्जा गुंतवून आणि गप्पा मारून तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन रोमांचक संधी निर्माण कराल। तुमच्या आयुष्यातील एका उज्ज्वल नवीन युगाची ही सुरुवात आहे, परंतु तुम्ही आता तुमच्या स्वप्नांना मागे टाकू शकत नाही। कर्क राशी 1 ते 7 सप्टेंबर येत्या आठवड्यात धनलक्ष्मी योगाचा परिणाम होणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रावर गुरु ग्रहाचे दर्शन झाल्यामुळे धनयोग तयार होईल। वैदिक ज्योतिषशास्त्रात धनयोग खूप फायदेशीर मानला जातो। तो केवळ व्यक्तीला पैसेच देत नाही तर त्यांची झोळी आनंदाने भरतो। अशा परिस्थितीत कर्क राशीला धनयोगाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे। या राशीच्या लोकांना पैशाचा फायदा आणि कौटुंबिक जीवनात भरभरून आनंद आणि समाजात भरपूर आदर मिळेल। कर्क राशीच्या राशीला या आठवड्यात वैयक्तिक विकास आणि सखोल आत्मचिंतनाचे आश्वासन आहे। चंद्र तुमच्या आत्मशोधाच्या क्षेत्रातून प्रवास करत आहे। आत्मनिरीक्षण आणि आत्मशोधाला प्रोत्साहन देतो। तुम्हाला पुढे जाण्यासाठी सखोल आवडी किंवा प्रेरणा मिळू शकतात। व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या प्रतिभा आणि पुढाकारांचे प्रदर्शन करण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे। मंगळ तुमच्या करिअरच्या महत्त्वाकांक्षेच्या घरातून प्रभाव पाडत आहे। तथापि तुमच्या संवाद क्षेत्रातून बुधाच्या मागास प्रवासाची जाणीव ठेवा। सर्व संवादांमध्ये विशेषतः सहकाऱ्यांसोबत स्पष्टता महत्त्वाची आहे। तडजोड आवश्यक असू शकते। नातेसंबंधांच्या बाबतीत शुक्र संगोपनाचे हावभाव आमंत्रित करतो। खऱ्या भावना व्यक्त करून आणि शांती वाढवून जवळच्या लोकांसोबतच्या कोणत्याही दीर्घकाळातील असमानतेचे निराकरण करा। अविवाहित लोक अपारंपरिक संबंधांकडे आकर्षित होऊ शकतात। आरोग्याच्या बाबतीत भावनिक कल्याणावर लक्ष केंद्रित करा। केंद्रित राहण्यासाठी सजगता किंवा ध्यान पद्धतींचा विचार करा। मनापासून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रियजनांशी पुन्हा संपर्क साधा। लक्षात ठेवा, कर्क राशी हा आठवडा तुम्हाला तुमच्या बाह्य जगात स्थिरता राखताना अंतर्गत शोधांना स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो। कर्क राशी तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली आणि दिव्य काळातून जात आहात, जरी तुम्हाला त्याची अपेक्षा नसेल। सत्य हे आहे की गेल्या काही वर्षांपासून तुम्हाला अशा परिस्थिती आणि घटनांची सवय झाली आहे ज्या तुमच्या मनासारख्या नाहीत। तुम्ही व्यस्त, थकलेले आहात आणि फक्त तुमच्या समोर जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करत आहात। तरीही तुम्ही केलेले सर्व काम लवकरच फळ देणार आहेत। सोमवार 1 सप्टेंबर ते 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत शनी मीन राशीत परत येईल, त्यामुळे 2023 पासूनच्या तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला आत्ता मिळेल। रविवार 7 सप्टेंबर रोजी मीन राशीत होणारी पौर्णिमा आणि चंद्रग्रहणामुळे हे आणखी वाढेल। मीन राशीच्या ऊर्जेमुळे विपुलता, भाग्य आणि नवीन सुरुवात या थीमवर राज्य करत असल्याने तुम्ही जे काम करत आहात ते फक्त स्वीकारण्याची वेळ आता आली आहे। येणाऱ्या काळात मीन राशीच्या ऊर्जेचा प्रवाह तुम्हाला पुन्हा एकदा आशावादी वाटण्यास मदत करेल। यामुळे तुम्ही करत असलेले प्रत्येक काम दैवी उद्देशाने कसे काम करत आहे हे तुम्हाला दिसून येईल। तुम्ही कधीही मार्गावरून दूर गेला नाहीत किंवा विश्वासापासून तुटला नाही। फक्त शनी त्याच्या प्रवासाचे शेवटी बक्षिसे वाचवतो। पुढील काही महिन्यात तुमचे जीवन नाटकीयरित्या बदलेल। तुम्ही आधीच कामात उतरला आहात
आणि आता फक्त स्वीकारण्याची वेळ आली आहे। या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान जास्तीत जास्त तीक्ष्ण होईल। कौटुंबिक आणि वैयक्तिक सुरक्षिततेच्या बाबतीत तुमचे मार्गदर्शन करेल। महत्त्वाचे निर्णय घेताना, विशेषतः मालमत्तेशी संबंधित निर्णय घेताना तुमच्या आतल्या आवाजाचे ऐका। तुमच्या भावनिक क्षेत्राकडे लक्ष देण्याची आवश्यकता असेल। तुमच्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा आणि उबदारपणाने भर घाला। कामाच्या ठिकाणी नियमित कामांसाठी तुमच्या सर्जनशील दृष्टिकोन खूप कौतुकास्पद असेल। अनपेक्षित स्रोतांकडून आर्थिक प्रवाह येण्याची शक्यता आहे। कर्क राशी, एका दैवी आणि आध्यात्मिक जागृतीसाठी आता सज्ज व्हा। तुम्ही तुमच्या प्रवासात प्रगती करत आहात, परंतु तुम्हाला हवे असलेले प्रेम अद्याप मिळालेले नाही। तुमच्या कुटुंबात आणि कामाच्या वातावरणात असे अनेक प्रश्न आहेत जे तुमचे लक्ष वेधून घेत आहेत, परंतु तुमच्यातील एक भाग असाही होता की जो नात्याला आवश्यक असलेल्या जवळीकतेची भीती बाळगत होता। तुम्ही जाळले गेला आहात, तुमच्या श्रद्धेची परीक्षा झाली आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कोमल हृदयाचे रक्षण करायचे आहे। हे समजण्यासारखे आहे। तरीही विश्व बदलणार आहे, कारण रविवार 7 सप्टेंबर रोजी मीन राशीत पूर्ण चंद्रग्रहण उगवणार आहे। मीन राशीतील चंद्रग्रहण नवीन सुरुवात आणि शोधांना प्रोत्साहन देते। काहींना ग्रहणाची भीती वाटते, कारण याचा अर्थ त्यांच्या आयुष्यातून काहीतरी किंवा कोणीतरी निघून जाईल। तुमच्यासाठी हा काळ जागृतीचा काळ आहे। तुम्ही मागे टाकलेल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही आकर्षित व्हाल आणि तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही प्रेमासाठी असला तरी ते तुमच्या सध्याच्या दिनचर्येत सापडणार नाही। या काळात प्रवास किंवा स्थलांतराच्या संधी निर्माण होतील। जर तुम्ही अविवाहित असाल तर हे लक्षात ठेवा की हे स्थलांतर किंवा अनुभव तुमच्या प्रेमाच्या नशिबात प्रवेश करेल। जर तुम्ही आधीच एखाद्या नात्यात असाल तर तुमच्या नात्याला खोलवर अर्थ देण्याची आणि एकत्र जीवन अनुभवण्याची ही एक संधी आहे। ग्रहणांमध्ये अनपेक्षित जादूची भावना असते, कारण त्यांची ऊर्जा तुमच्यावर कसा परिणाम करेल हे तुम्ही कधीच निश्चितपणे सांगू शकत नाही। तरीही एक गोष्ट निश्चित आहे, हे तुमचे आणि तुमचे जीवन कायमचे बदलून टाकेल। एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा खूपच शुभ ठरणार आहे।